मदर्स डे, जिथे तिथे आईबद्दल बोललं लिहिलं जाते. पण यामध्येच एक अशी आई जिने आपल्या मुलाला आजवर शाळेतच पाठवलेलं नाहीये, असं जर तुम्हाला कळलं तर की खरंच ह्या सगळ्या एवढ्या ओव्हर कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड मध्ये आपण काय अचीव करणार आहोत? म्हणजे शिक्षण कुठेतरी हरवलंय का? आणि खरं शिक्षण म्हणजे काय? अमृता जोशी आमडेकर स्वतःला 22 भाषा येतात, स्वतः डॉक्टर सुद्धा झाली आहे. पण आपल्या लेकाला मात्र तिने आजवर शाळेत पाठवलंच नाही. सो आपण असं का म्हणायचं मुलाला की 6 महिन्याच्या परीक्षेचा अभ्यास झाला, हा चला आता ते विसर, आता पुढच्या परीक्षेची तयारीला लाग. म्हणजे आधीचा केलेला अभ्यास काही कामी नव्हता का? हा सगळा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. अनेकांनी नावं ठेवली, टीका झाली, त्यावरती टोमणेही ऐकावे लागले. पण तिने मागे न पाहता लेकालाच प्रायोरिटी केलं. अरे तुम्ही शाळेत जात नाही, शाळेत मुलाला पाठवत नाही, ह्या फेज मधनं ना मी जास्ती गेले. आणि मी स्वतः अभ्यास विरोधक आहे. माझ्या मते मुलांनी अभ्यास करू नये, शिक्षण घ्यावं, कारण शिक्षण इज फॉर लाईफ. एरवी जिथे तिथे तिचा गाजावाजा होताना आपल्या मुलाला शाळेपासून लांब ठेवावंसं का वाटलं? स्वतःचं करिअर मागे टाकत लेकाला प्रायोरिटी देणं सुद्धा तिने पसंत केलं. मी मोबाईल घेऊन बसले आणि हा तू कर रे अभ्यास, हा मी फेसबुक बघते, असं नाही होत. सो तिथे मग माझा मोबाईल माझ्या पासून दुसऱ्या खोलीत, आणि मग तिथे जरी फोन वाजत असेल तर त्या व्यक्तीला हे समजणं की ओ तिची होमस्कूल सुरू आहे म्हणून ती फोन घेत नाहीये. नेमकं काय आहे हे सगळं आणि या मागचा नेमका तिचा विचार काय? का नाही पाठवलं आजवर लेकाला शाळेत? हे सगळं जाणून घेऊया तिच्यासोबत. आज या आगळ्या वेगळ्या आईला भेटूया. चला. कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली आज काहीतरी हटके करूया असं नेहमीच म्हणते. आणि आता तर मदर्स डेचं ओकेजन आहे. मदर्स डेच्या दिवशी आपण काही हटके करणार नाही असं कसं होईल बरं? सो आज आपण एका अशाच हटके ठिकाणी आलोय. ते ठिकाण म्हणजे ब्रू हाऊस कॅफे. ते कुठे आहे त्याचे डिटेल्स मी देणारच आहे. तिथे काय छान मिळतं ते तर आपण बघणारच आहोत. पण आजच्या छान ओकेजन मध्ये इथे खास गप्पा रंगणार आहेत. कोणाबरोबर? एका आई सोबत. मदर्स डे निमित्त अशा आईला भेटणार आहोत जी स्वतः तर भाषा तज्ञ आहे, पण स्वतःच्या लेकाला, मुलाला तिने काही शाळेत पाठवलेलं नाही. आता ते का बरं? त्यावरचे सगळे प्रश्न माझ्या मनात आहेत, जसे तुमच्या मनात आलेत. ते सगळे घेऊन तिला भेटूयात. चल पाहूयात. मदर्स डे आहे आणि मदर्स डे निमित्त आपण एका खास ठिकाणी आलो, ते म्हणजे ब्रू हाऊस कॅफे मध्ये. आणि माझ्या सोबत जी आहे ती एक खास मदर आहे असं मला कळलंय. कारण काय, तू तुझ्या लेकाला शाळेतच पाठवलेलं नाहीये असं मला कळलेलं. सो अमृता कशी आहे? एकदम मजेत. आणि सो सुरुवातीला सॉरी, म्हणजे मी असं म्हणते की तू, पण खरंच तू तुझ्या लेकाला शाळेतच पाठवलेलं नाहीयेस? कसं आहे ना चित्राली, की त्याने शाळा अनुभवली. अच्छा. अर्धी सिनियर केजी ते अर्धी पहिली वगैरे ओके. तो शाळेत गेलाय. आणि आम्ही त्याला होमस्कूल केलं होतं ज्युनियर केजी मध्ये, म्हणजे ज्या ज्युनियर केजीच्या कालावधीमध्ये त्याला होमस्कूल केलं. त्याच्या अगोदर त्यांनी इंटरनॅशनल स्कूल अनुभवली आणि त्यानंतर त्यांनी आयसीएसई बोर्डाची स्कूल अनुभवली आहे. आणि शाळा ही अशी अनुभवताना जेव्हा त्याला हा फरक कळला की हे होमस्कूल काय आहे आणि ही शाळा काय आहे, तेव्हा मग तो येऊन म्हणाला की आई आपली शाळा मला जास्ती आवडली. आणि मग आमचा जो होमस्कूलिंगचा जो प्रवास आहे तो तिकडनं त्याला सुरुवात झाली असं म्हणता येईल. सो जसं मी म्हणाले तसं की एका खास आईला भेटणार आहे. तसं खरं तर प्रत्येक आई खासच असते. आणि मदर्स डे निमित्त प्रत्येकीला म्हणायचंय मला की तुम्ही खूप छान आहात, तुमच्यामुळे सगळे घडतायत. पण घडवताना असं काहीतरी अशा काहीतरी पर्सनॅलिटीज भेटतात आणि मग तो प्रवास आगळा वेगळा होऊन जातो. सो मदर्स डे निमित्त हा घाट म्हणूनच घातलाय. अमृताची एक वेगळी वेगळी ओळख आहे, पण आजचं निमित्त खास आहे कारण की आजच्या दुनियेत जिथे इतकी रॅट रेस आहे किंवा इतकी चढाओढ आहे, जिथे आपल्या मुलांना कुठल्या शाळेत घालायचं, ही शाळा बेटर का ही शाळा बेटर, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, खूप वाढली आहे. तेव्हा असा विचार कसा आला? खरं तर ना चित्राली, मी जेव्हा माझं शिक्षण घेत होते, मी लग्नाआधी,
तेव्हा ना मी असं एक आर्टिकल वाचलेलं की अमेरिकेतल्या एका मुलाला शाळेत न पाठवता त्याच्या आई वडिलांनी होमस्कूल केलं होतं आणि मला ती कल्पना फार भारी वाटली होती. पण गंमत अशी झाली की मग माझं लग्न झालं, मला मुलगा झाला आणि मी सगळं विसरून गेले की मी हे काय ठरवलं होतं वगैरे. आता किती वर्षांचा आहे? 13 वर्षाचा आहे. सो 13 वर्षांचा जरा एखाद्या वर्ष शाळेत गेला असेल. हा. सो मी नंतर विसरून गेले की मी असं ठरवलेलं की होमस्कूलिंग वगैरे असं काहीसं आहे आणि मीही त्या शाळेच्या शोधात लागले, मीही त्या कॉम्पिटिशनचा भाग झाले, मीही त्या रॅट रेसचा एक भाग झाले आणि मग त्या सगळ्या धामधुमीत कुठेतरी वाटायला लागलं की खरंच ह्या सगळ्या एवढ्या ओव्हर कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड मध्ये आपण काय अचीव्ह करणार आहोत. म्हणजे शिक्षण कुठेतरी हरवलंय का आणि खरं शिक्षण म्हणजे काय. सो मुलांना आपण फक्त एका परीक्षेनंतर दुसऱ्या परीक्षेची तयारी करायला सांगतो आणि मी स्वतः अभ्यास विरोधक आहे. माझ्या मते मुलांनी अभ्यास करू नये, शिक्षण घ्यावं, कारण शिक्षण इज फॉर लाईफ. तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा तुम्ही आयुष्यभरासाठी ते लक्षात ठेवता आणि तुम्ही आयुष्यभरही शिक्षण घेत असता. आपण दररोज एक नवीन गोष्ट शिकत असतो, अनेक नवीन गोष्टी शिकत असतो. एखाद्या नवीन व्यक्तीला भेटल्यावरती गप्पा मारत आपण नवीन गोष्टी शिकतो. सो आपण असं का म्हणायचं मुलाला की 6 महिन्याच्या परीक्षेचा अभ्यास झाला, हा चला आता ते विसर, आता पुढच्या परीक्षेची तयारीला लाग. म्हणजे आधीचा केलेला अभ्यास काही कामी नव्हता का. सो ही जी एक मेंटॅलिटी तयार होते की डिक्टेशन, हा आज हे 10 शब्द पाठ कर. पण का या 10 शब्द? आज जर एवढी पुस्तकं आहेत तर मी फक्त हू सेड टू हुम या टेक्स्टबुक मधलंच का करायचं. आणि जर त्या मुलाला विम्पी किडची स्टोरीज आवडतायत किंवा हॅरी पॉटरच्या स्टोरीज आवडतायत किंवा जेरोनिमोच्या स्टोरीज आवडतायत तर का नाही त्या स्टोरी बुक्सचं टेक्स्टबुक बनवून त्यामधनं शिकायचं, जेणेकरून त्याला वाचनाची आवडही राहील. सो ओव्हर कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट मध्ये कुठेतरी मला असं वाटायला लागलं की शिक्षणाचा अर्थ आपण विसरलो आहोत का. आणि त्यामुळे होमस्कूलिंगच्या या दिशेने ही वाटचालीला सुरुवात केली. आणि इट इज मोर टू डू विथ चित्राली खरं सांगायचं झालं तर हँड्स ऑन लर्निंग आहे. हँड्स ऑन लर्निंग म्हणजे काय, खरं तर आपण जे काही गोष्टी बघतो तिथे त्या गोष्टी शिकतच असतो. दुधाचं दही लागतं, विरजण घालते आई आजी घरामध्ये, बाबा, आणि दही लागतं दुसऱ्या दिवशी सकाळी, ते केमिस्ट्री आहे. राईट. डोश्याचं पीठ हे रात्री दळल्यावरती दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला इडली डोसे तयार मिळतात ते रात्रभर जेव्हा फर्मेंट होतात ते केमिस्ट्री आहे. मोड येणारे कडधान्य हे केमिस्ट्री आहे. पण मग आपण त्या गोष्टींकडे एक्सप्लोर करणं म्हणजे काय आहे की हँड्स ऑन शिकणं, की ती गोष्ट तिकडेच तिकडे प्रॅक्टिकली शिकणं, रादर दॅन ती गोष्ट नंतर टेक्स्टबुक मध्ये जाऊन पाठांतर करायचं, मग घोकायचं आणि एखाद्या परीक्षेत ओकायचं. त्याऐवजी ती हँड्स ऑन शिकली की तुमच्या आयुष्यभरासाठी लक्षात राहतं की अच्छा ते टमरेल पडलं आणि मग ते काय ते युरेका घडलं. पण अमृता हे सगळं आता ऐकायला खूप छान वाटतंय, म्हणजे पटतंय सुद्धा की कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे, त्यात रॅट रेस नको आहे वगैरे. पण प्रॅक्टिकली जेव्हा हे घडत होतं म्हणजे त्याला त्या मोमेंटसाठी वाटलंही असेल तुझ्या मुलाला की मला ही शाळा जास्त आवडते, बिकॉज तेव्हा तो त्या वयात होता की मे बी त्याला टायमिंग नको होतं किंवा उठून जायचंच नाही असं नाही. पण नंतर आता तो 13 वर्षांचा आहे, जेव्हा इतर फ्रेंड्स शाळेत जातात मग ते तिथल्या गमती जमती सांगतात किंवा मग त्यांचे ते फ्रेंड्स होतात वगैरे, मग तो फेज होता का कधी किंवा त्या फेज मधून तो गेला का, तू आई म्हणून त्या फेज मध्ये गेली का? कसं आहे की अरे तुम्ही शाळेत जात नाही, शाळेत मुलाला पाठवत नाही, ह्या फेज मधनं ना मी जास्ती गेले. अच्छा. आणि त्याच्या वयाचे जे त्याचे मित्रमंडळी होती ना ते घरी जाऊन सांगायचे अरे यार अगस्त्यचं किती सही आहे यार, आम्हाला का शाळेत पाठवते, आम्हाला का होमस्कूल करत. सो ते उलट होत गेलं. त्यामुळे अगस्त्यला ती कधी फेज म्हणजे माझ्या मुलाला कधीच ती फेज अनुभवावी लागली नाही, कारण त्याचाच असर दुसऱ्यांवर पडायचा की अरे वा हा 3 तास टेनिस बिंदास खेळू शकतो कारण त्याला दुसऱ्या दिवशीच्या होमवर्कची भीती नाहीये.
पण हे सगळं करताना त्याला असं कुठेतरी वाटत होता का की माझे मित्र होत नाहीयेत. तर ह्यासाठी ना होमस्कुलिंग मध्ये आपल्याला एक थोडा खास प्रयत्न करावा लागतो, तो म्हणजे की सोशलायझेशन साठी काय करायचंय. मग आपण खेळण्याची जी ठिकाणं आहेत तिकडे आवर्जून न विसरता खेळणं. आणि खरं तर होमस्कुलिंग का केलं, कारण खेळायला भरपूर वेळ मिळावा. म्हणजे मला तर खूप वाटतं की मुलांनी खेळायचं नाही तर कोणी खेळायचं, त्यामुळे भरपूर खेळावं. उद्या परीक्षा आहे म्हणजे आज खेळायचं नाही असं नाही, खेळलं हे पाहिजेच दररोज. आणि ह्या विचारांमुळेच आम्ही होमस्कुलिंग सुरू केलं. त्यामुळे त्याला मित्र हे तो जिथे खेळायला जातो तिकडे आहे. अजून एक खास गमतीची गोष्ट, महत्वाची गोष्ट ती अशी आहे की आमची एक होमस्कुलिंग कम्युनिटी आहे. हो, ओके. आणि विचारणारच होते की मग तू ते मिस नाही करत का, की यु नो त्यामुळे आमचे होमस्कुलिंगचे मित्रही आहेत, त्याचे मित्र मैत्रिणी. आणि इनफॅक्ट कोविडमध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये या सगळ्या होमस्कुलिंगच्या मुलांनी एकत्र मिळून त्यांचं नाटक बसवलं होतं ऑनलाईन, कोऑर्डिनेट करून ते एकत्र खेळतात, भेटणंही होतं आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही पार्टिसिपेटही करतो होम स्कूलर्स म्हणून. वा. सो होम स्कूलिंग बद्दल बोलतोय, शाळेत न पाठवणारी आई तिला भेटतोय, असं सगळं सुरू आहे. पण होम स्कूलिंग नक्की काय, हा प्रश्न आय एम शुअर अनेकांना पडला असेल. कारण की बघताना मगासपासून तो इतका वेळेला आपण बोललेलो, मी वाचलेलं, त्यामुळे मला थोडंफार माहितीये. पण अनेकांना माहित नसेल की होम स्कूलिंग म्हणजे काय. सो थोडक्यात होम स्कूलिंग म्हणजे काय, भारतात ते तितकं विकसित आहे का. म्हणजे जर आज एखाद्या आईने विचार केला की उद्या मला माझ्या मुलाला शाळेत नाही पाठवायचंय, तर फ्युचर काय. ओके, तर होम स्कूलिंग म्हणजे काय. होम स्कूलिंग हे एका वाक्यात सांगायचं झालं त्याचं डेफिनेशन, तर इट इज कस्टमाइज्ड एज्युकेशन. ओके. कस्टमाइज्ड एज्युकेशन म्हणजे काय. आज जर आपण रेस्टॉरंटमध्ये कॉफी कस्टमाइज पितो, डोसा कस्टमाइज ऑर्डर करतो, सँडविच, बर्गर, एव्हरीथिंग आपण म्हणतो की ओके मला चीज नको, मला अशी पॅटी हवी आहे, लेट्यूस नको, घासपूस नको, टोमॅटो नको. हे सगळं आपण कस्टमाइज एका बर्गरसाठी करतो. मग शिक्षणासाठी कस्टमायझेशनचा विचार का नाही करत. होम स्कूलिंग म्हणजे तुमच्या मुलांना तुम्ही घरी पालक म्हणून त्यांना घडवता, त्यांना शिकवता. याचा अर्थ असा आहे का की घरातच ठेवतो, नाही. तुम्हाला जिथे कुठे, म्हणजे समजा तुम्हाला सगळेच विषय काही घरी शिकवता येत नाही. समजा तुम्हाला गणित येत नसेल आणि तुम्हाला गणितासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागणार आहे, तर त्याला गणिताचा क्लास लावला, बाकीचे विषय तुम्ही घरी शिकवले. इमॅजिन कर, आजी आजोबा शेजारी सोफ्यावरती बसून इतिहास गोष्टीच्या रूपाने सांगतायत, तर मुलाला का कंटाळा येईल ती गोष्ट ऐकायला. खरंय. सो असा हा होमस्कुलिंगचा प्रवास आहे. आणि एखाद्या व्यक्तीने जर होमस्कुलिंग करायचं ठरवलं, म्हणजे की नाही मला आता होमस्कुलिंग करायचंय, हे करण्याआधी ना मी एक अतिशय महत्वाची गोष्ट आवर्जून मला सांगावीशी वाटते इथे, की हे नेगेटिव्ह नोटवर सुरू होता कामा नये, की शाळा वाईट आहे म्हणून मला होमस्कुलिंग करायचंय, बरोबर, किंवा हे आम्ही करतोय हेच फार ग्रेट आहे, असं कुठेही नाही. आपलं एज्युकेशन सिस्टमच बेकार आहे म्हणून असं नाहीये. तर इट ऑल गोज हँड इन हँड. होमस्कुलिंग म्हणजे तुम्ही त्या सिस्टमचा भाग नसता, पण शेवटी कुठेतरी तुम्हाला त्या सिस्टमचा भाग व्हायचाच आहे, कारण 10वीची परीक्षा देणं आहे. कारण नाहीतर जर उद्या तुम्हाला कुठलेही टेक्निकल फील्ड करायचे आहेत, म्हणजे इंजिनिअरिंग म्हणा, मेडिकल म्हणा, आर्किटेक्चर म्हणा, तरी तुम्हाला ह्या डिग्रीजची गरज आहे. आणि कुठलंही काहीही शिक्षण घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला एक 10वीची गरज आहे, 12वीची गरज आहे, ग्रॅज्युएशन आहे. तर ही 10वीची परीक्षा देताना तुम्ही त्या सिस्टमचा भाग होता. म्हणजे तुम्ही SSC ची देऊ शकता, NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग यातर्फे देऊ शकता, किंवा IGCSE म्हणजे केम्ब्रिज बोर्ड यातर्फे तुम्ही या परीक्षा देऊ शकता. पण मग त्याचा म्हणजे जसं आता मी आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड की शाळेत एक पॅटर्न असतो, म्हणजे सगळे घोकमपट्टी करून जसं तू म्हणतेय तसं त्याच गोष्टी शिकवल्या जातात कितीतरी वर्ष. मग 5 वर्षांनी तो सिलेबस बदलतो किंवा जे काय, किंवा असंही आहे की काय काय गोष्टी तशाच राहिलेल्या आहेत, टेबल्स म्हणशील हे काय. पण मग 10वीची परीक्षा जेव्हा द्यायची वेळ येते, जेव्हा होम स्कूलर्सना ती वेळ येते, तेव्हा मग तो जो सिलेबस असतो तो कसा शिकवला जातो. बिकॉज आतापर्यंत तुम्ही शाळेशी अनभिज्ञ होतात आणि अचानक मग त्या प्रवाहासोबत व्हायचंय,
मग तेव्हा असं होत नाही का की वर असं मिसफिट आहात किंवा काहीतरी नाही, असं नाही होत. याचं कारण असं आहे की तुम्ही आधीचा जो कालावधी आहे मुलांचा, त्यामध्ये त्यांना शिक्षणाची गोडी लागलेली आहे, त्यांना इन जनरल वाचनाची आवड आहे, आणि एखादं करिक्युलम ही तुम्ही ठरवून ते फॉलो करू शकता की नाही. मला म्हणजे मुलगा समजा 5वीत वगैरे गेला असताना तुम्ही ठरवलं की नाही 10वी आपण देताना SSC बोर्डाची द्यायची, किंवा 10वी देताना आपण केम्ब्रिज बोर्डाची द्यायची, NIOS ची द्यायची, जो कोणता बोर्ड आहे ते ठरवता. मग त्या दिशेने हळूहळू वाटचाल करायची, टेक्स्टबुक्स आणायचे ते, आणि त्याचा अभ्यासही साईड बाय साईड चालू ठेवायचा. यामध्ये फायदा एवढाच आहे की तुम्हाला तुमचं दुसरं पण एक्सप्लोअर करायला वेळ भरपूर मिळतो. नाहीतर हल्ली प्रवासामध्येच तुमचा वेळ जातो. तुम्ही एका शाळेतनं येता, मग दुसऱ्या क्लासला जाता, तिसऱ्या क्लासला जाता, आणि तुमचा दिवस संपून जातो. म्हणजे हल्ली कॉर्पोरेट वर्कर पेक्षा स्टुडंट्स आर मोर बिझी. खरंय. अमृता, ऍज अ मदर हे किती चॅलेंजिंग होतं, म्हणजे हा जेव्हा विचार केला तेव्हा, कारण की तू तुझ्या अशा मुलावरती ते ठोकवत होतीस ज्याला त्याचं डिसिजन तेव्हा घेता येत नव्हतं. मोठा झाल्यावरती तो तुला क्वेश्चन करू शकतो, तो तुला विचारू शकतो की जेव्हा त्याला कळायला लागेल. आता ते छान छान वाटतंय, पण पुढे एखाद्या वेळेला त्याला तो मग तेव्हा हा सगळा विचार आला का ऍज अ मदर? हे सगळे विचार आले, पण म्हणूनच आम्ही त्याला आजतागायत कायम बॅलन्स्ड व्ह्यूज दिलेले आहेत, ओपिनियन दिलेले आहेत की शाळा वाईट नाहीये हे त्याच्या डोक्यात आहे. त्याला कुठल्याही क्षणी असं वाटलं मला शाळेत जायचंय तर उद्या मी त्याला शाळेत घालणार, हे आमचं ठाम आहे. त्यामुळे कुठेही ती निगेटिव्ह भावना नसल्या कारणाने हे जे प्रश्न आहेत हे डेव्हलप होणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की आई म्हणून चॅलेंजिंग म्हणजे माझ्या नवऱ्याने मला हा प्रश्न विचारला होता की अमृता, आर यू शुअर यू वॉन्ट टू सॅक्रिफाईस एव्हरीथिंग, युअर एज्युकेशन, युअर करिअर? म्हटलं गौरव, द वर्ड इज नॉट सॅक्रिफाईस, आय विल बी इन्व्हेस्टिंग. आय विल बी इन्व्हेस्टिंग. सो मला ना सॅक्रिफाईस हा वर्डच मुळात आवडत नाही. आणि मग गौरवलाही पटलं. गौरव म्हणाला ठीक आहे, हे वर्ड्स खूप छान वाटतात, पण आर यू शुअर की तू हे सगळं करू शकणार आहेस होमस्कुलिंगचं? कारण कसं आहे ना, किती खरं म्हणजे प्रॅक्टिकली जर म्हटलं, एकाला नोकरी करावी लागते, एकाला घर चालवावं लागतं, तरच दुसऱ्या व्यक्तीला ते होमस्कूल करता येतं. आय एम बीइंग ब्रुटली ऑनेस्ट, दिस इज द रियालिटी. तेच विचारायचं होतं की वर्किंग पेरेंट्सना ते किती एका पेरेंटला वेळ द्यावा लागतो. कारण नाही तर होल अजेंडा ऑफ होमस्कुलिंग इज जिथे पालक शिक्षक बनतात, जिथे पालकांनी मुलांच्या बरोबर बसून ऍक्टिव्हिटी करायची आहे. तुम्ही जर पूर्ण वेळ कॉर्पोरेटमध्ये तुमच्या कंपनीमध्ये बिझी असणार तर मग आणि मग 1760 क्लासेस लावून मग तुम्ही करणार, तर द होल आयडिया ऑफ होमस्कुलिंग इज किल्ड, यु नो. आणि मग कुठेतरी ऍज अ मदर जेव्हा विचार करत होती, सॉरी तुला कट करते, पण कुठेतरी तुझं करिअर बॅक स्टेपला होतं थोडंफार प्रमाणात, हो. पण त्याचबरोबर मला अजून एक मुभा अशी आहे की मी फ्रीलान्सर आहे, त्यामुळे मला माझ्या वेळाही ऍडजस्ट करता येत होत्या. आणि एक गंमत अशी आहे की हे जे शिक्षण, होमस्कुलिंग हे जे म्हणते ना, वी कॉल इट स्वशिक्षण. स्वशिक्षण म्हणजे सेल्फ लर्निंग. आपण इंडिपेंडंट करायचं मुलांना म्हणतो, पण वी डू नॉट मेक देम इंडिपेंडंट लर्नर्स. की त्यांना अगं आई माझा होमवर्क करायचंय, बाबा मला प्रोजेक्ट करायचंय, आजोबा मला क्राफ्ट करायचंय, आजी मला अजून काहीतरी करायचंय, त्यापेक्षा हा जर माझा प्रोजेक्ट आहे आणि हे जर माझं ड्रॉइंग आहे, ते कितीही बेकार असू देत पण ते मीच करणार, कारण मी त्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डचा भाग नाहीये. ही जी भावना आहे, आणि मी कॉम्पिट कोणाबरोबर करणार, तर मी स्वतः बरोबर करणार आहे. काल मला जर 20 पैकी 13 मार्क मिळालेत, आज मला 14 मिळालेत 20 पैकी, तर आय हॅव इम्प्रूव्ड बाय 1 मार्क अँड दॅट्स अ बिग अचीवमेंट. सो दॅट इज द होल फंडा बिहाइंड होमस्कुलिंग. बट येस, याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत, आणि ते चॅलेंजेस असे चैत्राली की आधी तर मला ना नातेवाईकांना, मित्रमंडळींना, त्यांनाच समजत नव्हतं की अगं तुम्ही तर घरातच आहात ना. हा म्हणजे असं नाही होत, असं नाही होत की माझ्याकडे माझी मैत्रीण आली की चल मी कॉफी प्यायला येते, नाही होऊ शकत. एक शिस्त, एक प्रकारची
ते एक शाळेत सारखं नाही वातावरण म्हणणार, पण थोडीफार शिस्त, की नाहीतर त्या मुलालाही वेळेचं भान आणि वेळेला रिस्पेक्ट देणं हे समजणार नाही. त्यामुळे ती शिस्त मलाही स्वतःला अंगीकरण करणं गरजेचं आहे, की मी मोबाईल घेऊन बसले आणि हा तू कर रे अभ्यास, हा मी फेसबुक बघते, असं नाही होत. सो तिथे मग माझा मोबाईल माझ्या पैपासून दुसऱ्या खोलीत, आणि मग तिथे जरी फोन वाजत असेल तर त्या व्यक्तीला हे समजणं की ओ तिची होमस्कूल सुरू आहे म्हणून ती फोन घेत नाहीये. हे जे आहे ना, ह्याला थोडा वेळ लागला, हे थोडं चॅलेंजिंग होतं, पण लोकांनाही समजायला लागलं. आणि आय डोंट ब्लेम एनीवन, कारण यामध्ये कसं आहे की आधी तर अवेअरनेसच नव्हता. सो हे मी असं म्हणेन की आम्ही कुठेतरी ते थोडंफार अवेअर करत गेलो. नक्कीच. आपण जसं मी म्हणते तसं की हिला आई म्हणून बोलतोय आपण, आई म्हणून होम स्कूलिंग, मुलाला शाळेत न पाठवणं, पण दुसरीकडे तुझी स्वतःची एक ओळख आहे. तू अनेक भाषा तुला येतात, तू स्वतः भाषा तज्ञ असं तुला म्हणणं चुकीचं ठरणार नाही. असं असताना स्वतःच्या लेकाला शाळेत न पाठवणं हा एक मोठा सर्कल होता, हा एक मोठा क्वेश्चन मार्क होता. सो तुझी ती साईड, तू ही साईड, ते कसं? सो कसं आहे ना, खरं तर बऱ्याच जणांना माहितीही असेल, काही जणांना माहिती असेल, काही जणांना माहितीही नसेल, की मी एवढ्या भाषा शिकले. पण 12वी नंतर मी 11वी-12वी मी सोफाया कॉलेजमध्ये होते, आणि फर्स्ट इयरच्या नंतर मी डिस्टन्स एज्युकेशन करायला घेतलं मुंबई युनिव्हर्सिटी. म्हणजे सॉर्ट ऑफ तू पण रचली गेली की बरोबर सिस्टम पेक्षा बाहेरच आले. आणि तेव्हाचं कारण असं होतं की मला ज्या एवढ्या भाषा शिकायच्या होत्या, मला वेळ कमी पडत होता, आणि मला अक्षरशः कुठेतरी असं वाटायला लागलं, अरे मी कॉलेजमध्ये जाऊन वेळ वाया घालवते का? म्हणजे कॉलेजमध्ये जाणं हे वाईट नाही, आणि तिकडे जाणं म्हणजे वेळ वाया घालवणं असंही अजिबात नाही. पण मला एवढ्या भाषा शिकायच्या होत्या की मी सकाळी माझा रशियनचा क्लास असायचा, किंवा दुपारी इटालियन, संध्याकाळी स्पॅनिश, अशा मी दिवसाला 3 भाषा ऍट अ टाइम करायचे. किती भाषा येतात तुला? मला 22 परकीय भाषेंचा माझा अभ्यास झालाय. 22? आणि अस्खलित बोलता येतात? प्रत्येक भाषेची जी प्रोफिशियन्सी आहे ती लेवल डिपेंड्स, ती चेंजेस. आणि सो जॅपनीज इज माय फॉर्टे, आणि ज्या ज्या भाषेमध्ये जितकं जास्ती मी काम केलंय तितकी चांगली ती भाषा येते. जी भाषा कमी वापरली आहे ती कमी येते. ओके. सो जर तुझ्याबद्दल 3-4 भाषेमध्ये सांगायचं आहे आम्हाला, आणि त्या चेंज कर प्रत्येक वाक्यात गणित, तर एक 4-5 भाषा ज्या तुला येतात, पटकन म्हणजे कळणार नाहीच, ते नंतर त्याचा अर्थ सांग, पण एक थोडस म्हणजे आय एम कीन. शुअर, नक्की. इनफॅक्ट मी ना एक गाणं तयार केलंय. लायन किंग मूवी तर सगळ्यांना माहितीच असेल, त्यामध्ये हकुना मटाटा हे गाणं आहे. तर ते हकुना मटाटा इट मीन्स नो वरीज. ते गाणं मी पहिल्या भाषेत सुरू करून 22व्या भाषेत एंड करते. ओ मग तर ऐकायचंच आहे. सोडून जाऊ दे. हकुना मटाटा नंदी विकिनंदा, हकुना matata, in un messaggi senza pensieri, la tua vita sarà a chi vorrà vivrà in libertà. Hakuna Matata. Hakuna Matata, che cosa è? Nothing, what's the matter with you? Who weißt du, Kleiner? Diese 2 Wörter löst alle deine Probleme. Genau, nimm Pumpo zum Beispiel. Verás. Cuando era muy pequeñín, cuando era muy pequeñín. Muy bonito, gracias. Notó que Soliento no le olía muy bien, los demás deseaban alejarse de él. Me dolió no tener un amigo fiel. Un igual, was für un igual. Sie war katastrophal. Ach nein, so ein Skandal. Und das ewige Hupen. Sag uns nochmal von den Ständigen. No, Pumba, ni prejudice kak. Oi, Ferlot. Hakuna Matata, diete el somerbra. Hakuna Matata, chantan rongishi, chansai kaishi, se debe esquecer. Hizo el viver e aprender. Hakuna Matata. En français maintenant, ça signifie que tu vivras ta vie sans aucun souci. Philosophie, Hakuna Matata.
बापरे, म्हणजे त्यातल्या काही काही शब्द मला असं थोडस कळत होते की मे बी हे थोडस स्पॅनिश आहे, थोडस, बट अदरवाईज वा. आणि हे तू स्वतः बसून सगळी केलेली आहे? हो. सो मी काय केलं की डिझनीची अशी बरीच गाणी मी पहिल्या भाषेमध्ये म्हणजे वेगवेगळ्या भाषेमध्ये ती एक एक वाक्य ट्रान्सलेट करत करत जसं यमक जुळतंय, जसं कुठेतरी थोडं राईम जुळतंय असं करत गेले. 22 कोणत्या कोणत्या भाषा होत्या या? सो फ्रेंच, जर्मन, जॅपनीज, स्पॅनिश, इटालियन, रशियन, चायनीज, पर्शियन, पोर्तुगीज, उर्दू, अरेबिक, डच, एस्टोनियन, स्लोवाक, चेक. सो एस्टोनियन वगैरेची गंमत. फक्त जेवणच माहितीये, अर्ध्या भाषांमधलं फक्त क्विझिन माहिती आहे आपल्याला की यातलं क्विझिन ही भाषा असते. नाही पण एवढं माहिती आहे. पण येस, म्हणजे जसं मी म्हणते तसं की आई म्हणून जेव्हा तुझ्याबद्दल हे बोलतोय, शाळेत न पाठवणारी मुलाला आईपासून तुझा जो एक वेगळा प्रवास काढलेला आहे, पण तुझी स्वतःची आई पण फारच म्हणजे त्यांचा एक वेगळा प्रवास होता. आणि मग जेव्हा तू सांगितलं की तुला एक डिस्टन्स लर्निंग करायचं, सो त्या आईकडनं काय रिॲक्शन होतं? तू जेव्हा त्यांना सांगितलंस की मी त्यांच्या नातवाला तू होम स्कूलिंग करणार आहे, सो ती हा प्रश्न मला आतापर्यंत कोणीच विचारलेला नाहीये. थँक्यू फॉर आस्किंग मी दिस. सो तुला 2 वेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळतील. खूप छान आहे, म्हणजे मला मनापासून आवडलाय हा प्रश्न. गंमत अशी आहे, थोडी बंडखोरी माझ्यात कायमच होती. कॉलेजमधनं मी माझं नाव जेव्हा काढून घेतलं तेव्हा आईला घरी येऊन डायरेक्ट सांगितलं, आई मी कॉलेजमधनं नाव काढलंय आणि डिस्टन्स एज्युकेशन करणार आहे. आणि मग काय रिॲक्शन? नाही, सो आई हॅज ऑलवेज बीन माय सपोर्ट सिस्टम. आणि सो शी हॅज रेज्ड मी सिंगल हँडेडली. आणि तिने शी वॉज लाईक, म्हणजे काय, म्हणजे असं नव्हतं की अरे डिस्टन्स एज्युकेशन कसं काय, शाळेतनं कुठे, म्हणजे कॉलेजमधनं का काढलं वगैरे, का. सो तिने मला विचारलं म्हणजे काय, तर म्हटलं आई डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे मला दररोज कॉलेजला नको जायला, डायरेक्ट परीक्षा द्यायची त्या वर्षाच्या शेवटी, आणि जसं कॉलेजमधनं पासआउट सर्टिफिकेट मिळतं तसंच मला मिळणार. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये तुला प्रॉब्लेम काही येणार नाही. हो, ओके, मग काय प्रॉब्लेम आहे. वा, इतकं सोपं साधं संभाषण आमच्यात झालं. त्यानंतर मात्र बरेच जण येऊन असतात ना असे कुचकट खोचट टोमणे सिंगल. हा, सो तिला असे म्हणायचे की अरे आम्ही ऐकलं अमृताने शिक्षण सोडलं. तेव्हा माझ्या आईने खूप छान डायलॉग त्याच्यावरती उत्तर दिलं होतं की अमृताने कॉलेज सोडलंय शिक्षण घेण्यासाठी. वा. किंवा मी एवढ्या भाषा करत होते तेव्हाही तिला बरेच जण म्हणायचे की अगं एक ना धड भारंभार चिंध्या होतील. ती नेहमी म्हणायची की त्याच चिंध्यांची खूप छान गोधडी होते आणि तीच गोधडी आपल्याला उब देते. क्या बात आहे. इतकं साधं सरळ, इतकं मोठं स्टेटमेंट आहे, पण खरंच. आणि मग हा पाठिंबा त्यामुळे होता, म्हणून माझी बंडखोरी चालली. मात्र लग्न झालं तिनं, सो माझा नवरा खूपच साधा आहे आणि ही इज अ व्हेरी सिम्पल पर्सन. ही इज अ व्हेरी सिम्पल पर्सन. आय गेस नवरे साधेच असतात. सो म्हणजे ही इज एक्सेल शीट गाय, की जे काही एक्सेल शीट मध्ये बसेल ते खरं आहे, जे 2+2 4 आहे ते खरं आहे. आणि आय एम अ कॅनव्हास पर्सन, की मला 5-6 रंग काय 51 रंग उधळवल्याशिवाय मजा येत नाही. सो अशा पर्सनॅलिटीज असल्या कारणाने ही वॉज, बट इट्स अ गुड बॅलन्स. त्यामुळे जे डिसिजन घेणं आहे आमच्या दोघांमधलं ते खूप छान बॅलन्स होतं, इक्वेट होतं. आणि मग हे जेव्हा डिसिजन घ्यायचं ठरलं तेव्हा मात्र माझी आई असो, माझे सासू सासरे असो, सगळ्यांनी अगदी छान, अरे वा मजा आहे, मग इतकं छान आम्हाला सपोर्ट मिळाला. अर्थात म्हणजे त्यांचेही प्रश्न होते की पण म्हणजे नेमकं काय, त्यांनाही हे समजून घ्यायचं होतं. पण त्यांना समजल्यावरती आम्हाला खूपच छान पाठिंबा होता की अरे वा छान आहे, मजा आहे मग अगस्त्यची. अशी काहीशी आम्हाला असा पाठिंबा मिळाला, अशा प्रतिक्रिया मिळाल्या. आणि मग घरातल्यांचं असं मिळाल्यावरती मग यू डोंट केअर ना की बाकीचं कोण काय म्हणताय, तुम्ही आन्सरेबलही नसता कोणाला. एक्झॅक्ट.
तर हे प्रश्न येतच राहतात आणि हे होतच राहतं. किती चांगलं केलं तरी वाईट बोलणारे असतात, किती खरंय. काही केलं तरी असतं. कुछ तो लोग कहेंगे. तू पुढे जाताना होम स्कूलिंगमुळे म्हणजे बिकॉज आई मुलाचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे, तुझा आणि अगस्त्यचा हो. खूप स्ट्रॉंग आहे, आणि तुमचा जो काही बॉन्ड आता या वर्षात क्रिएट, होम स्कूलिंगला त्याचं श्रेय जातं की मे बी जर तो शाळेत गेला हो. असता तर कदाचित आत्ताचा जो बॉन्ड आहे तो असं वेगळा म्हणता असता. येईल, असं म्हणता येईल. आणि हा फक्त माझ्यातला आणि अगस्त्यचाच नाही, तर त्याचा आणि त्याच्या बाबांचा पण एक अमेझिंग बॉन्ड आहे की लाईक सकाळी शिवाजी पार्कला धावायला जाताना तो बाबांच्या बरोबर धावायला जातो. सो तो एक जो बॉन्ड आहे की बाबा आणि मी धावतो पार्कावर, व्यायाम एकत्र करतो, की आम्हाला कुठले पीटीचे सर लागत नाहीत, तो बाबाच आहे. मी तो गौरव म्हणतो त्याला. सो गौरव आहे आमचा तो. सो तो एक बॉन्ड वेगळा तयार झालेला आहे. अभ्यास करताना मात्र माझ्या बरोबर बसतो, पण तिथे काही अडलं तर माझ्या नवऱ्याचं गणित खूप चांगलं आहे. सो गंमत अशी झाली की आधी मी अगस्त्याला सांगायचं की जा ना तू बाबांच्या बरोबर बस आणि करून घे, फिगर इट आउट. पण अशी गंमत झाली की तो थोड्या लिहायचं म्हणायचा, दोघंही म्हणजे तो म्हणायचा की मी याला सांगितलं ते त्याला कळलं नाही, त्याने मला सांगितलं ते मला कळलं नाही. सो मग तो मला सांगतो आणि मी त्याला सांगते. त्याच्यापेक्षा तूच घेऊन बसलेलं बेटर आहे. हा. सो मग मी अडले की मी माझ्या नवऱ्याकडे जाते की बाबा सांग रे, हे ट्रिग्नोमेट्री मला काही कळत नाहीये, ते भाषा असेल तर मी शिकवेन, ही ट्रिग्नोमेट्री माझ्या 10 फूट उंचावरनं उडताय डोक्यावरनं. सो तो मला हेल्प करायचा आणि मग मी त्याला पुढे शिकवायचे अगस्त्याला. असं काहीसं आमचं काही विषय चालायचं. अर्थात मग असाही कालावधी येतो जेव्हा तुम्हाला ट्युशन टीचर लागते, जर 10वीची परीक्षा द्यायची, बोर्डाची परीक्षेची तयारी करायची, तर तेव्हा तुम्ही ते करूच शकता, त्याच्यामध्ये काहीच गैर नाहीये. एक्झॅक्टली. पण या 13 वर्षात एक आई म्हणून म्हणजे आई म्हणून कशी ग्रो झालीस? बिकॉज बरेच चॅलेंजेस असतील, बरेच प्रश्न आले असतील. मी म्हणेन की मी दररोज ग्रो होतेय, दररोज नवीन शिकतेय. आणि माझ्या मते मी माझ्या मुलाकडनं, जी प्रत्येक आई आपल्या मुलाकडनं मुलीकडनं, मी मुलाकडनं माझ्या तोंडात येते कारण मला मुलगा आहे, सो आपण आय थिंक सो आपल्या मुलांकडनं सतत शिकतच असतो. मी जेव्हा शिकवायचे ऍज अ टीचर, मी माझ्या स्टुडंट्स कडनंही बरंच शिकले. आणि सेम वे मी म्हणेन की ऍज अ मदर, आई म्हणून सुद्धा माझ्या मुलाकडनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे कधी कधी तोही मला म्हणतो, आई तू काय, व्हाय आर यू ओव्हर थिंकिंग, अगं थांब चिल यार आई. तो मला येऊन कधी कधी साध्या सोप्या गोष्टी सांगतो की अगं तू काय एवढा विचार करतेय, चल ना बघू ना आपण, किंवा असं तो इतकं जे चिल ऍटिट्यूड मला देऊन जातो ना कधी कधी, की मग मला असं होतं की ओके, समवेअर आय हॅव डन दॅट राईट, और समवेअर इट्स लाईक ओके, मी खरंच का स्ट्रेस घेत होते. की तो मला सांगतो की आई यू आर नॉट एक्सप्लेनेबल, तू का सगळीकडे सारखं एक्सप्लेनेशन देतेस. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या पुढच्या जनरेशन कडनं आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. आणि आय डू नॉट बिलीव्ह यु नो की ही काय आजची पिढी अशी आहे, मी असं म्हणत नाही. दर 10 वर्षानंतर बदल तर आता दररोज सकाळी उठल्यावर बदल घडत असतो, पण दर 10 वर्षानंतर एक पिढी बदलते असं म्हणतात. आणि त्या दर पिढीचं आदली पिढी नेहमी म्हणत असते की आताची पिढी काय, पण असं नाहीये. माझं नेहमी असं म्हणणं असतं की भाषा, व्यक्ती हे सगळं काही बदलत असतं, खाण्याच्या पद्धती, आपण ह्यालाच एव्होल्युशन म्हणतो. मग हे बदल आपण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे, तरच आपण त्याबरोबर प्रगती करू शकू. त्यामुळे येस, आय एम ग्रोईंग एव्हरी सिंगल डे ऍज अ मदर, इव्हॉल्विंग. वाव. इंडियामध्ये होम स्कूलिंग तेवढंस अवेअरनेस कमी आहे, तेवढं होत नाहीये. वेस्टर्न कंट्रीज मध्ये होतं. पुढे मागे काय वाटतं तुला, ऍज मदर्स घेतील असे डिसिजन्स आपल्या पाल्याला होम स्कूलिंग करण्याचा, लुकिंग ऍट आवर कल्चर? ओके, कसं आहे माहितीये का की हे निर्णय घ्यायचे असतील ना जरी कोणालाही, तरी मी असं रेकमेंड नाही करणार की तुम्ही लगेच करायला घ्या, कारण इट्स अ वेल थॉट डिसिजन. यू हॅव टू प्लॅन, यू हॅव टू थिंक, देयर इज अ लॉट ऑफ थॉट प्रोसेस दॅट गोज बिहाइंड इट. आणि ऍज अ फॅमिली तुम्हाला एकत्र बसून हे डिसिजन घेणं गरजेचं आहे. सो असं मी म्हणणं गैर ठरेल की हा होमस्कूलिंग करा, म्हणजे हे मोटिवेशन देणं एक आहे, इन्स्पिरेशन असणं एक आहे, पण हे खरं करणं दुसरी गोष्ट आहे.
त्यामुळे तुझ्याकडनं इन्स्पायर होऊन कोणी जवळच्या लोकांनी केलंय का होमस्कूलिंग? आहेत असे काही जण ज्यांनी करायला घेतलेलं आहे होमस्कूलिंग, पण त्यांनाही मी तेव्हा हेच म्हटलं होतं की मी डिमोटिवेट करत नाहीये, पण थिंक अबाउट इट, ऍज अ फॅमिली एकत्र बसा. सो जेव्हा आम्ही होमस्कूलिंगला सुरुवात केली तेव्हा मी, माझा नवरा आणि माझा मुलगा आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती कितीतरी विचार केले, आम्ही प्रोज अँड कॉन्स केले. जरी त्याला अगस्त्यला, माझ्या मुलाला तेव्हा तेवढं कळत नव्हतं, पण त्याच्या शब्दात त्यांनी ओके इथे मला काय आवडतं आणि इथे मला काय आवडत नाही याची यादी कुठलाही लहान मुलगा चटकन करू शकतो. या याद्या करून करून आम्ही इव्हॉल्व्ह झालेलो आहोत आणि ही यादी आम्ही दरवर्षी करत असतो की ओके गेल्या वर्षी तू काय शिकलास, त्यातलं काय आवडलं, काय नाही आवडलं, हे रिफ्लेक्ट करणं जे आहे ह्यामधनं आपण खूप वाढत असतो, खूप ग्रो होत असतो. पण मग होम स्कूलिंग करताना काय विषय समजवायचे, काय शिकवायचे, कशाला रेफर करायचं, हे सगळं हे कसं तुम्ही तुमच्या मुलाच्या कलेकलेने घेऊ शकता खरं तर. आणि बाकी तुम्हाला हवी असतील ती टेक्स्टबुक्स तुम्ही बाजारातनं विकत आणू शकता, किंवा आता तर ऑनलाईन पण फ्रीली अवेलेबल असतात. अगदी बालभारती तर फ्रीली अवेलेबल आहे, यू कॅन डाउनलोड आणि स्टार्ट टीचिंग. आणि कोणतीही दुसरी पुस्तकं, त्या व्यतिरिक्त आम्ही खान अकॅडमी सारखा अमेझिंग रिसोर्स वापरला जो फ्री ऑफ कॉस्ट सगळे विषय ऑनलाईन शिकवले जातात. सगळे विषय अगदी ज्युनियर केजी पासून ते 10वी 12वी पर्यंत, एंट्रन्स टेस्ट पर्यंत सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण मग जर एक्झाम्स नसतात जेव्हा होम स्कूलिंग मध्ये, मग कुठेतरी ते कॉम्पिटेटिव्ह आहे, किंवा मग नंतर जेव्हा ते त्या स्ट्रीम मध्ये जातात तेव्हा त्यांना ते जमू नाही शकत, असं काही होऊ शकतं का? त्यासाठी मग थोडीफार तयारी ठेवायला, थोडाफार अंदाज त्यांना यावा म्हणून मग ऑलिम्पियाडला बसवणं अधूनमधून असं वगैरे थोडंफार तुम्ही करू शकता. परीक्षा आहे त्याच्यामध्ये थोडंफार एक्झाम्स अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर. सो हे जसं आपण म्हणतोय तसे माझ्या मनात तर बरेच प्रश्न होते, आय एम शुअर तुमच्या मनातही असतील. त्यासाठी काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स मध्ये सांगा. अमृताला आपण पुन्हा भेटू, त्यासाठी होम स्कूलिंगचं एक वेगळं हे करू. आजचा घाट याच्यासाठी होता की मदर्स डे निमित्त एका अशा आईला भेटायचं होतं, किंवा एका अशा आईबद्दल मी ऐकलं जिने आपल्या मुलाला शाळेतच नाही पाठवलंय, 13 वर्ष झालीत. सो मी इंट्रिग्ड होते की का असं असू शकतं. आणि जेव्हा ती स्वतः भाषा तज्ञ आहे, तिला 22 भाषांचं नॉलेज आहे, तिची आई स्वतः एक होतकुरू, म्हणजे तिचा एक वेगळा लढा राहिलेला आहे, मग असं कसं असेल? म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन मदर्स डे निमित्त एका अशा आईला आपण भेटायचा घाट घातला. आणि बरेच जे माझ्या मनातले प्रश्न होते ते सुटलेले आहेत. अनेकांनी होमस्कूलिंग बद्दल ऐकलं असेल, पण तुझ्या मार्फत ते अधिक कळलं. आणि तुझ्यासारख्या जेव्हा, असं नाहीये प्रत्येक आई खास असते, पण जेव्हा एक स्टेप पुढे जाऊन आपलं करिअर कुठेतरी मागे पडतं हे माहित असताना पण आपल्या लेकरांसाठी करते तीच खरं तर आई असते. आणि प्रत्येक आई, मग ती गृहिणी असेल, वर्किंग वुमन असेल, कोणी असेल, ती हे स्टेप्स घेतच असते. सो थँक्यू अमृता, अशा पद्धतीने आपण छान कनेक्ट झालो, तुझ्याकडून कळलं. जाता जाता मला विचारायचं की समजा होम स्कूलिंग सुरू करायचं असेल तर अगदी थोडक्यात काय टिप्स देशील की करायचं असेल तर काय विचार केला पाहिजे, कसं ते सुरू केलं पाहिजे आणि कोणाला अप्रोच केलं पाहिजे? ओके, सो होमस्कूलिंग जर तुम्हाला करायचं असेल, पहिलं तर ऍज अ फॅमिली तुम्ही एकत्र बसा आणि हे डिसिजन घ्या. प्रोज अँड कॉन्सची लिस्ट बनवा. तुम्हाला काय, कुठली जास्ती लिस्ट आवडतेय, झेपतेय, जमतेय ते प्लॅन करा आणि मग यामध्ये उडी मारा. दुसरी गोष्ट, तुम्ही कोणतं बोर्डाची परीक्षा देणार आहात, कोणत्या, ह्याचा थोडाफार अंदाज ठेवा. त्या पद्धतीने तुम्ही हळूहळू वाटचाल करायला लागा. देन युअर ऑन युअर ओन. तुम्ही सगळं काही करायचं असतं. सो देर इज नो वन की ओके हे घ्या तुम्हाला फॉर्म हातात येऊन, असे कोणी देणार नाहीये. सो सगळं काही तुम्हाला रिसर्च करायचंय, तुम्हाला ऍज पेरेंट्स होमवर्क करायचंय. वेळ महत्वाचा, वेळ त्याला भरपूर देणं गरजेचं आहे. आणि मग यू कॅन बी अ पार्ट ऑफ दीज होमस्कूलिंग कम्युनिटीज, जिथे होमस्कूलिंग फादर्सही आहेत, म्हणजे होमस्कूलिंग डॅड्स आहेत जे फिनॉमिनली छान होमस्कूल करतायत. सो असं नाही की आमच्या कम्युनिटीमध्ये फक्त होमस्कूलिंग मॉम्स आहेत, देर आर सम फिनॉमिनल होमस्कूलिंग डॅड्स एज वेल. तर अशाही फॅमिलीज आहेत जिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता. इट्स लाईक अ सपोर्ट ग्रुप, जिथे आपण एकमेकांना सपोर्ट करतो, कारण तुम्हाला बाकी सिस्टमचा असं तुम्ही त्या भाग नसता, तर यू नीड दॅट सपोर्ट. राईट, तो मिळू शकतो. येस, बरेच टिप्स आहेत. सो जर तुम्हाला खरंच मी परत सांगते, जर तिथे काही आया असेल, फॅमिलीज असेल ज्यांना हे जाणून घ्यायचं असेल तर मला सांगा. आपण
नक्की अमृताला पुन्हा भेटू, एक लाईव्ह सेशन करू, जेणेकरून तुमचे लाईव्ह प्रश्न तुम्ही पाठवाल आणि त्याच्यातून तुमची काही उत्तरं उलगडतील. सो अगस्त्याला सुद्धा कधीतरी भेटण्याचा योग हवा, बिकॉज त्याची साइड ऑफ द स्टोरी सुद्धा कधी कळा, बिकॉज तो या सगळ्यातून गेलाय आणि ऍज अ मदर तू जे काही केलंय त्याच्यातून तो ग्रो झालेला आहे, तू ग्रो झाली आहे. सो अमृता, आज जेव्हा या सगळा प्रवास मागे बघते ऍज अ मदर, ऍज अ वुमेन, तेव्हा काय वाटतं, कसं वाटतं, कसा राहिलाय हा प्रवास? फिनॉमिनल, अमेझिंग, सुपर्ब, नो रिग्रेट्स. वा. आणि असाच छान छान राहू देतो, असाच Thank you. मस्त मस्त राहू दे तुझ्या लाईफ मध्ये, तुझ्या करिअर मध्ये, अगस्टच्या करिअर मध्ये छानच सगळं घडो, भलं ते घडो. आणि हॅपी मदर्स डे टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू आणि हॅपी मदर्स डे टू ऑल द मदर्स. येस, तुमच्या सगळ्यांना हॅपी मदर्स डे. तुम्ही आहात म्हणून आम्ही सगळे आहोत, आपण सगळे आहोत. सो असंच छान छान घडवत राहा आणि मस्त राहा. तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत असेच छान छान व्हिडिओज घेऊन पुन्हा भेटणारच आहोत. सो थँक्यू अमृता, थँक्यू you. सो मच. पुन्हा भेटूच.